नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये तलाठी भरतीचा इथे निकाल लागणार आहे आणि त्यासोबतच जे आहे तलाठी भरतीची परीक्षा सुरू असताना काही सेंटरवरती जे गैरप्रकार उघडकीस आले, कॉफी पुरवल्याचे जे प्रकार झाले, आता त्याचं पुढे नेमकं काय होणार त्यावरती मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण होत आहे मित्रांनो। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण त्या संबंधितच सर्व माहिती बघणार आहोत। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी बघा, जर तुम्ही आतापर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करून घ्या। आपण त्यावरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट जे असतात क्षणाक्षणाच्या देत असतो। तर बघा मित्रांनो, येथे जे आहे तलाठी भरतीची परीक्षा सुरू असताना सेंटरवरती काही गैरप्रकार घडले आणि त्यामध्ये TCSच्या कर्मचाऱ्यांवर येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आणि बघू शकता तुम्ही येथे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलीकडेच झालेल्या परीक्षेत TCS कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांवर लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉफी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे व पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण नोकर भरतीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत TCSच्याच एका कर्मचाऱ्याचे जवळचे नातलग जिल्ह्यात पहिले आल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते। तर पहा मित्रांनो, असा जो हा काही प्रकार आहे, पूर्ण प्रकार असा चालत होता आणि यासोबतच तलाठी भरतीची जी गुणवत्ता यादी लागली मित्रांनो, त्या यादीतील जी घोड आहे ते समोर एक एक करून येथे येत आहेत। त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की तलाठी भरती परीक्षेच्या निकालांमधील कथित गोंधळात TCS एका कर्मचाऱ्याचे नाव घेतले जात आहे आणि या परीक्षेत जे आहे परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सी चालक व गृहिणी यांना अनुक्रमे 208 आणि 198 गुण कसे मिळाले असा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे उपस्थित केला आहे। आणि त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता की ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते TCSमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप समितीने X वरील संदेशाद्वारे येथे केला आहे। आणि यासोबतच तुम्ही येथे बघा, राहुल कवटेकर यांचं मत बघा येथे यांनी मांडलेलं आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की बघा, तलाठी भरती परीक्षेत लातूरमधील एका परीक्षा केंद्रावरील 100 ते 200 उमेदवारांची निवड होऊ शकते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच गैरप्रकारात मदत केल्याचे उघड झाले आणि त्यामुळे राज्य सरकारने CCTV तपासून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी, अशा प्रकारचं मत जे आहे राहुल कवटेकर यांनी इथे मांडलेलं आहे। तर पहा मित्रांनो, एकूण संपूर्ण जी बातमी आहे तलाठी भरती संदर्भात ते आपण या व्हिडिओमध्ये येथे बघितली। तर पहा मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये तलाठी भरतीचा निकाल लागण्याची येथे शक्यता आहे, परंतु निकाल लागल्यानंतर हे जे काही सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी इथे मांडलेले आहेत किंवा राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ते मांडलेले आहेत, तर हे जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाचं नेमकं इथे काय होणार, तलाठी भरतीचा निकाल लागल्यावरती जे आहे सरकार यावरती ॲक्शन घेणार का आणि जे दोषी आहेत यामध्ये गैरप्रकार करण्यामध्ये त्यांना ते जी शिक्षा आहे ते मिळणार का। परंतु हे सर्व होत असताना मित्रांनो, इथे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होत आहे ते कामा नये। तर पहा, व्हिडिओ मित्रांनो येथेच थांबवत आहे आपण, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।